सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी आणि जिल्ह्यातले सर्व नेते मंडळीच्या वतीने स्वागत करतो। आणि आजची पत्रकार परिषद बोलवण्याचा जो हेतू आहे तो खऱ्या अर्थाने आपल्याला सांगायचा होता तो असा की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने मुंबईला ऑगस्ट मैदानावर कार्यक्रम करून या येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला त्याचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने आजपासून सुरुवात केलेली आहे। आज मुंबई शुभारंभ झाल्यानंतर पहिली सभा, पहिली बैठक, पहिली आढावा बैठक ही लातूर येथे 3 जिल्ह्याची बैठक आहे। लातूर, धाराशिव, उस्मानाबाद आणि बीड। ती 10 तारखेला म्हणजे उद्या आणि परवा 11 तारखेला नांदेड, परभणी आणि हिंगोली या 3 जिल्ह्याची बैठक नांदेडला आहे। आणि आम्ही तुम्हाला जे बोलवलं ते आपल्या औरंगाबाद, संभाजीनगर या जिल्ह्याची बैठक आणि जालना जिल्ह्याची बैठक ही सोमवारी 12 तारखेला सकाळी 10 वाजता औरंगाबाद जिमखाना क्लब, मुकुंदवाडी, संजय नगरच्या समोर संभाजीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। त्या बैठकीमध्ये प्रोग्राम आपल्याला देऊच आम्ही पत्रकार परिषद, संयुक्तिक सभा आणि त्याच्यानंतर विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा अशा पद्धतीचा दिनक्रम त्या कार्यक्रम पत्रिकेवर राहील किंवा त्या कार्यक्रमाची रूपरेषा राहील। आणि साधारणपणे पहिली संयुक्त सभा झाल्यानंतर, पत्रकार परिषद संयुक्त सभा झाल्यानंतर साधारणपणे प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा आढावा घेण्याचं काम या निमित्ताने प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे प्रभारी, दिल्लीवरून जे राज्याकडे प्रभारी म्हणून काम पाहतात ते आदरणीय नामदार रमेशजी चिन्नीनला साहेब, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे प्रभारी, त्याचबरोबर या बैठकीला आढावा घेताना त्यांच्या समवेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले, त्यानंतर CLP लीडर, सभागृहाचे नेते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब, त्यांच्यानंतर त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेते सन्माननीय विजयजी वडेट्टीवार साहेब, विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते सतेज बंटी पाटील साहेब आणि याप्रमाणे आपल्या मराठवाड्याचे माजी मंत्री सन्माननीय अमित देशमुख साहेब, हे सगळेजण मराठवाड्यातल्या 10, 11 आणि 12 या 3ही दिवशी या दौऱ्यावर आहे। आणि ते जाणून घेणार आहे व्यक्तिगत विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीमध्ये की आपल्या मतदारसंघाची काय परिस्थिती आहे, किती जिल्हा परिषद मेंबर आहे, किती नगरसेवक आहे, किती पंचायत समिती मेंबर आहे, सहकारी आणि सहकारी संस्थेत काही लोक आपले आहे का, स्थानिक स्वराज्य संस्थेत काही लोक आहे का, मागच्या वेळेला हा मतदारसंघ कोणाला सुटला होता आघाडीमध्ये, आता कोणाला सोडवला पाहिजे, आपली काय तयारी आहे, अशा पद्धतीचा बारकाईने आढावा विधानसभा मतदारसंघ निहाय आपल्या कार्यकर्त्याकडून, तालुकाध्यक्ष आहे, फ्रंटलचे जिल्हाध्यक्ष आहे, त्या तालुक्यातले त्या विधानसभा क्षेत्रातले नेते, ते जिल्ह्याच्या काँग्रेसच्या कार्यकारिणीतले असतील, आजी माजी खासदार आमदार असतील, प्रदेशचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांशी हितगुज साधून या मतदारसंघाचं भविष्य, जी राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा मतदारसंघ कोणाला घेतला पाहिजे या अनुषंगाने, किंबहुना तिथं कोणाला उमेदवारी दिली पाहिजे याही अनुषंगाने साधारण ही सगळी मंडळी येऊन चाचपणी करून आढावा घेऊन जाणार अशा उद्देशाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीला आपल्याला निमंत्रित करणार आहे आम्ही। ज्या वेळेला पत्रकार परिषदेचा स्लॉट असेल त्यावेळेला साधारण 10:30 वाजेला
10:30 वाजेच्या दरम्यान ते राहील. आणि त्याचबरोबर आम्ही या कार्यक्रमामध्ये आपल्या मराठवाड्याला काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या ज्या 3 जागा होत्या, जालना, लातूर आणि नांदेड, त्या तिन्ही जागेवर जे राहिलेल्या जिल्ह्यातले 2 खासदार आहेत, आपले काळगे साहेब आणि खासदार डॉक्टर काळगे आणि वसंतराव चव्हाण नांदेड, त्या दोघांचाही सत्कार आपण या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून त्या खासदारांचाही सत्कार आपण या कार्यक्रमाच्या अंतर्गत ठेवलेला आहे. तोही कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपण करणार आहोत. अशा पद्धतीची साधारण ही बैठक अशी राहील. याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. स्वबळाची चाचपणी नाही म्हणता येणार याला, कारण आता स्वबळाचा विषय हा खूप गाडी पुढे निघून गेली आणि आता पुन्हा स्वबळाची चर्चा करण्यासारखा विषय राहिलेला नाही. कारण आता दिल्लीमध्ये सगळे लोक एकत्र भेटताय, मुंबईत एकत्र भेटताय, त्यांच्या 1-2 बैठका झाल्या. आज आम्हाला जिल्हा पातळीला जे सांगण्यात आलं की साधारणपणे आपण एकत्रित करू अशी साधारण भूमिका दिसली. पुन्हा तिकीट विकल्या जातात जसे गांधी भवनला दिले 5 लाख देतो 10 लाख काय आम्हाला तिकीट द्या विधानसभेचं. गांधी भवनामध्ये जो प्रकार झाला कधी 15 दिवसापूर्वी गेलेला नाही. मला 5 लाख रुपये द्या, मी 10 लाख रुपये द्या, आम्ही निधी देतो. तसं तुमच्या काही नजरेत आला असेल तर निदर्शनास आणून द्या. आपण ते सगळ्यांनी छापण्यासाठी मीडियाला आलं असं नाही. तुमच्याकडे पुरावा असेल काही तर जरूर द्या, आपण त्याची चौकशी करू. दिल्ली जा चुकी है तो राहुल गांधी से महाराष्ट्र इलेक्शन हुई ना. उन्होंने बोले कि आपने अभी मराठवाड़े के अंदर आप तीनों भी खासदार वहां से आए हैं और ज्यादा से ज्यादा ऑर्गेनाइजेशन में ध्यान दे करके आप ज्यादा से ज्यादा हमारे असेंबली के मेंबर मतलब तो विधायक कैसे सुनिश्चित करा सकते वो ध्यान में रखते हुए उसके अमल करें. दौरे के बारे में महाराष्ट्र दौरे के बारे में उनको मैंने एक सुझाव रखा है कि आप मराठवाड़ा रीजन के अंदर हमको एक दौरा दो चुनाव के पहले. अब वो अपने उनके पास अपनी मांग तो रखी, अब वो जैसा भी उनके प्रोग्राम तय हो जाएंगे उसके बाद अपने महाराष्ट्र की जनता का थैंक बोले हैं कि इतना अच्छा प्रतिशत जो है तो कांग्रेस. अरे ऑल इंडिया का थैंक्स करे तो महाराष्ट्र के करेक्ट ना इसका करे. वो तो बोले बहुत अच्छा बड़ी तादाद का हमको पार्लियामेंट में सदस्य दिया. और 20 तारीख को अपन एक सद्भावना दी गई, उस दिन हमारे राजू जी का यह है, तो उस प्रोग्राम में भी बहुत बड़ी तादाद में बीकेसी मैदान पे 20 तारीख को प्रोग्राम रखा है. वो भी एक पहली रैली है इसके लिए अपने चुनाव शुरू होने से पहले. बैठक में क्या क्या निर्णय लेने वाले हैं, क्या चर्चा होने वाली है? मैंने अभी जो बताया भाई अपने को ये मतदार समूह लेना चाहिए, क्या लेना है तो कौन कैंडिडेट कौन है, उसके बाद अपनी क्या तैयारी है, उसके पहले अपने वहाँ के जो कोई जीत कर आए हुए जो मेंबर है जिला परिषद पंचायत समिति मार्केट कमेटी या और कोई संस्थाएं हैं वो उसकी जानकारी लेंगे सबसे. जागामधून काँग्रेसच्या वाटेला किती जागा येणार आहे महाराष्ट्रात? तो प्रश्न आपण नाना बोलायला विचारलेला बरं. आपण जिल्ह्यातलं बघू आहे की नाही. तुम्ही 2 जिल्ह्याचे आमदार आहे, औरंगाबाद आणि जालना. आज अजून तर आम्ही आमच्या लोकांशी चर्चा करू लागलो. प्रत्येक जण आपण चांगला सकारात्मक प्रतिसाद आहे. आम्ही आज आकड्यावर नाही बोलणार, परंतु माझ्या हिशोबाने इकडे जो किती मतदारसंघ आहेत 9, त्याच्यापैकी याच्यापूर्वी आम्ही कधी 6 निवडणुका लढलो, कधी 5 लढलो. यावेळेला सुद्धा आम्ही 5 ते 6 ची मागणी करूया, काय अडचण नाही. तुम्हें मिलने चाहिए उनको तो टिकट अपने. महाराष्ट्र में सबसे ज्यादा खासदार महिला कांग्रेस से जीत कर आई. कांग्रेस से इतनी महिला ही 4, बीजेपी से 2 और एनसीपी से 1. तो इतनी बड़ी तादाद में कांग्रेस की महिला को कांग्रेस ने टिकट दिया, पार्लियामेंट में दिया, तो असेंबली में देगी. मैं क्या बोलता हूँ, जिसने मांगा उसको देंगे ना. अभी जरा मांगने दो ना, तुम्हारे पास कोई नाम है संयुक्त सभा म्हणाले काय संयुक्त सभा म्हणजे सर्व पदाधिकाऱ्यांची जालना आणि औरंगाबाद संभाजीनगरची कार्यकर्त्यांची सभा बैठक. हा जिमखाना क्लबच्या आपल्या पटांगणावर आणि प्रेस कॉन्फरन्स
बाहेरच्या हॉलमध्ये 10:30 10:30 साहेब, त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारही चालू केल्यानंतर कसं आहे, कार्यकर्त्याची इच्छा आहे, त्याला वाटतं मी मतदारसंघात काम केलं पाहिजे, करू द्यायचं, काम वाढेल. उद्या तो मतदारसंघ आघाडीतल्या दुसऱ्या पक्षाला सुटला चुकून असं तुम्हाला शंका आहे, त्यावेळेला त्यालाही कामाला येईल ना आपलं काम. पश्चिमवर आपण केलेलं काम. पश्चिमवर जास्त जोर आहे. हो, तिथे इच्छुक उमेदवारांची जास्त संख्या दिसते आणि तिथले तुम्हाला थेट प्रचाराला लागले. बरोबर. तो मतदारसंघ सोडून घ्यावा लागेल. हो, सध्या त्यासाठी तुम्ही मदत करा ना. काही नेता नाही. इथल्या लेखणीतून मदत घेऊ शकता. तेच नाही म्हणतात. आणि कन्नडचं काय होणार आहे? कन्नड आम्ही मागणार आहे, आम्ही कन्नड मागणार आहे. कन्नड आणि पश्चिम. कन्नड आहे, पश्चिम आहे, पूर्व आहे, मध्य आहे, फुलंब्री आहे, सिल्लोड आहे. फुलंब्रीचं फिक्स आहे. हो, फुलंब्री, सिल्लोड, पूर्व आणि पश्चिम हे ऑलरेडी काँग्रेसला होतं पाहिजे. हे मागायचा प्रश्नच नाही. फुलंब्रीचा उमेदवारी फिक्स आहे ना. ते नाही झालं, ते आहे का म्हणतात आम्हाला अधिकार नाही दिले. सर, राहुल गांधी आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रात येणार होते, शिवसेनेवर चर्चा होती की आता प्रचाराचा नारळ फोडायला ते येणार. हो, वारकरी संप्रदायाचा मी माणूस आहे. मी स्वतः वारीत चालत होतो 3 दिवस कंटिन्यू. बापूंच्या सोबत होते, सगळी मंडळी होतो आम्ही. आणि राहुलजी येणार आहे अशी फक्त चर्चा होती, त्यांनी प्रोग्राम कळवलाच नव्हता. आणि त्यांच्या पाठीमाग अजूनही घरातील कार्यक्रम होते, त्याच्यामुळे त्यांनी येता नाही आलं, परंतु चर्चा होती ती येणार आहे. आणि त्यावेळेला नाही आले, मग आता प्रचाराला तरी येतील असं काही नाही. ते भारत जोडो यात्रेला जो माणूस देशभरात 5,000 किलोमीटर 7,000 किलोमीटर दौरा करू शकतो, तिथं वारीला येण्याचा काही इश्यू नाही. आणि तुम्ही पाहिलं असेल पहिल्या दिवशीच्या विरोधी पक्ष भाषण म्हणून त्यांनी सगळ्या आपल्या देवा धर्माची फोटो दाखवले आपल्या सभागृहामध्ये. आता एक राज्यामध्ये पुन्हा एकदा मनोज जरांगीचं वादळ घोंगावतं. लोकसभेमध्ये कदाचित तुम्हाला फायदा झाला असेल, विधानसभेमध्ये ते आता पाडापाडीची भाषा करतात. त्यांची भूमिका अजून त्यांनी पूर्णपणे विषद केलं नाही. आणि त्यांची भूमिका विषद केलं मुस्लिम आमदारांसाठी कसं बघताय सर या मागणीकडे? आणि पहिल्यांदा एक गोष्ट आपल्याला क्लिअर करतो, जी तुम्ही चुकीची बोलले की मुस्लिम समाज हा काँग्रेसवर नाराज नाही. मुस्लिम समाजाची मागणी असू शकते की आम्हाला जास्त जास्त प्रतिनिधित्व द्यायला तिकीट आहे, पण नाराज आहे असं कुठं उल्लेख मला माझ्यापर्यंत नाही आला. कारण माझ्या निवडणुकीमध्ये खूप हिरिरीने भाग घेतला सगळ्यांनी आणि मतदान केलं आणि टक्केवारी वाढवली मतदानाची. नाराज काँग्रेसवर मुस्लिम समाज नाही, परंतु मुस्लिम समाजाची इच्छा आहे की आता आम्हाला विधानसभेत सुद्धा प्रतिनिधित्व द्या. रास्त मागणी आहे आणि प्रदेश काँग्रेस कमिटी निश्चितपणे त्याच्यावर विचार करेल. अभी देखो, वो जगह 2 जने हम थे, राष्ट्रवादी और कांग्रेस, तब तो वो जगह कांग्रेस तरफ थी. अब शिवसेना हमारा पार्टनर उसमें आ गया और ये शिवसेना से जीते थे, बराबर है. अब वो जगह शिवसेना मान सकती. किसने भी लड़ा तो जीतने वाला सत्ता क्यों नहीं लड़ेंगे? अरे ये पूरे के पूरे मतदारसंघ में अभी बीजेपी जोर लगाए, कभी सत्ता नहीं सत्तार साहेब म्हणतात त्यांनी तुम्हाला मदत केलेली आहे. असं कधीच नाही म्हणले ना सर. तुम्ही म्हटले होते की त्यांचे कार्यकर्त्यांनी तुम्हाला मदत केली, मग तुम्ही त्यांचे कार्यकर्त्यांना मदत करणार नाही. त्यांनी मला कधीच मदत केली नाही. तुम्ही चुकीला बोलू लागले, ते माझ्या तोंडून ओढून घ्यायचे. माझा प्रश्न असा आहे की सत्तार साहेबांचा एक प्रण होता की दानवे आळंदी जवळ तुम्ही टोपी काढणार हरलं नाही, पण त्यांनी स्टेटमेंट केलं ना की आता मी टोपी काढणार, एक दिवस कार्यक्रम घेणार म्हणून. बीएबी बाजार पाहिलं मी, तुम्हाला हजर राहावं लागेल. त्यांनी बोलून घेऊन केलं त्याच्यावर. सर, तुम्ही एका वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितलं सत्तार तुमचे मनातले मित्र आहेत, त्या सत्तारांची काही घर वापसीचे संकेत तुम्ही देऊ शकता एक मित्र म्हणून जवळ. हे बघा, हे काँग्रेसच्या विचाराचा माणूस, काही मतभेद झाले असेल सोडून घ्या. उद्या जर कधी त्यांना असं वाटलं की मला पक्षात यायचंय तर ते हायकमांडला बोलून काय निर्णय करायचं करतील. मी जिल्हा पातळीचा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे मला कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हे निर्णय तर माझ्या हातात नाही. तुम्ही सांगू शकता जिल्हा हा, सूचना करू शकतो ना मी, शिफारस कराल ते मला विचारतील ना.
मला विचारूनच करतील ना काय ते तसं नाही, त्यांचं एक कॉन्ट्रॅक्ट झालं कोणाचा जोपर्यंत एकनाथ शिंदेचा हा. मंगळवार प्रासंगिक करार प्रासंगिक करार, त्याची गाडी प्रासंगिक करार आहे. तो करार कधी संपतो त्याची तारीख होईल. ती वाट पाहावं लागेल. मला वाटतं प्रश्न संपलेला दिसतात. कशाला मुस्लिम उमेदवार दिला लोकसभेला म्हणायचं. लोकसभा. हा हा. तर आता जर ते पुन्हा काही असं घडलं नाही, लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मुस्लिम समाजाला आपल्या राज्यातून राज्यसभेवर पाठवलं आणि एक प्रतिनिधित्व आपल्या राज्यातून मुस्लिम समाजातील राज्यसभेवर केलेलं आहे. पूर्ण गोष्ट झाली. म्हणजे दरेक निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये एकही मुस्लिम उमेदवार नाही आणि आता जी आमदारकीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये मुस्लिम कॅन्डिडेटची जागा असताना ती दिली नाही. याच्याबद्दलची फार मोठी फिलिंग आली होती. हो हो. ते पण आता ते एकदा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जो निर्णय केला आम्हाला सगळ्याला मान्य करून पुढे जावं लागलं. कॅन्डिडेट नाही करता. हा. अच्छा, बरोबर. विधानसभा इलेक्शन में इस बार एमएल को खात्मे देने का इरादा है। तो अभी मैं उसके बारे में नहीं बोल सकता ना, वो स्टेट लेवल का काम है, चुनाव स्टेट के है। आपके केवल जिले में लेने का और नहीं लेने की बात नहीं कर सकते। राय देंगे ना, राय क्यों नहीं देंगे? तो देने का है आपको। अभी वो बताने के बाद आपको बोलूंगा। हमारे हाईकमांड को बताने के बाद मैं बोलूंगा आपको कि मैं ऐसा बोला। इस बार इम्तियाज जलील यहाँ रहते हैं, वो इम्तियाज जलील यहाँ रहते हैं नाम के, वो स्टेट के प्रेसिडेंट है। आपकी उनकी मुलाकात हुई क्या? वो मेरे बड़े अच्छे दोस्त है, मुलाकात तो होती है उसमें। वो जो पूछ रहे कि भाई है क्या कुछ ऐसा? नहीं, वो होने वाला है नहीं हमारा गठबंधन, वो तो महाराष्ट्र के नेता और दिल्ली के नेता तय करेंगे। सर, आता गेल्या 10 वर्षापासून लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नव्हताच, काँग्रेसला थोडं पक्ष संख्याबळ नव्हतं. आता राहुलजी आहेत विरोधी पक्ष नेते. संसदेचं वातावरण कसं आहे सध्या विरोधी पक्ष नेता म्हणून तुमचा अनुभव? कारण काही फोटो शेअर केला तुम्ही राहुल गांधीजी सोबत. आता मी चांगलंच सांगेल तुम्हाला, तुम्हाला काय वाटलं ते सांगा. तुम्ही लाईव्ह बघून आला तुम्ही माझ्या पक्षाचं काय सांगेल, राहुलजीचं परफॉर्मन्स यावेळेला खूप चांगला राहिला, पण जनतेने तुम्हाला काय सांगितलं, आम्हाला प्रतिक्रिया चांगल्या आल्या. राहुलजीने यावेळेला सभागृहामध्ये 2 वेळेला पंतप्रधान साहेबांना उठून उभं राहून उत्तर द्यावं लागलं पहिल्याच भाषणात. आणि या वेळेचं अधिवेशन हे सरकारवर प्रचंड प्रेशर ठेवून होतं. काही इकडची तिकडची गोष्ट घडली तर ते त्याला धारेवर धरत होते. तुमचे कट्टर विरोधक आता राजस्थानला गेले, त्यामुळे तुमच्या सगळेच विरोधी पक्ष खुश आहेत असं म्हणतात. आता ते दूध संघामध्ये त्यांनी राजीनामा दिला, तुम्ही तिथे लक्ष घालणार आहे? मग आपले मेंबर निवडून आलेले ना आपले.